हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीतील मागील काही परीक्षांमध्ये विचारले गेलेले जे जीके चे प्रश्न आहेत त्यांचा पूर्ण एक्सप्लेनेशन सहित ती प्रश्न आपण इथे बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण या पहिल्या प्रश्नापासून करूया। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? तर मित्रांनो, इथे चार पर्याय दिलेले आहेत: बार्थोलोम डायस, वास्को दी गामा, फर्डिनांड मॅगेलन आणि चौथा पर्याय आहे यापैकी एकही नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वास्को दी गामा। तर मित्रांनो, इथे लक्षात घ्या, वास्को दी गामाने 1498 मध्ये भारताकडे जाणाऱ्या समुद्र मार्गाचा शोध लावला। आणि मित्रांनो, तो वास्को दी गामा जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा तो सर्वप्रथम कालिकत नावाच्या बंदरावर पोहोचला। आणि मित्रांनो, त्या कालिकत नावाच्या ठिकाणी एक हिंदू राजा राज्य करीत होता, ज्याच्यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जात असतात। तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाणार, जेव्हा वास्को दी गामा कालिकत बंदरावर पोहोचला तिथे कोणता हिंदू राजा राज्य करीत होता? तर त्या हिंदू राजाचे नाव होते झामोरीन। तर लक्षात ठेवा, कालिकत येथे झामोरीन नावाचा हिंदू राजा राज्य करीत होता। तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालेलं असेल। या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं, तर वास्को दी गामा। 1498 मध्ये वास्को दी गामा यांनी भारताकडे येणाऱ्या समुद्र मार्गाचा शोध लावला। त्याच्यानंतरचा बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? तर मित्रांनो, इथे सुद्धा चार पर्याय दिलेले आहेत: महाराष्ट्रामध्ये, बंगालमध्ये, पंजाबमध्ये आणि यापैकी नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बंगालमध्ये। 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह हा जो होता तो बंगालचा पहिला गव्हर्नर होता। रॉबर्ट क्लाइव्ह कोण होता, तर बंगालचा पहिला गव्हर्नर होता। याने 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली। आता या दुहेरी राज्य व्यवस्थेमध्ये बघा, जे राज्य कारभार आहे ते दोन म्हणजे पदाधिकाऱ्यांकडे किंवा दोन व्यक्तींकडे असता म्हणजे राहत होता। त्याच्यामध्ये बघा, ब्रिटिश कंपनी एक बाजू होती आणि दुसऱ्या बाजूला बंगालचा नवाब होता। तर ब्रिटिश कंपनी, ज्याला आपण ईस्ट इंडिया कंपनी असे म्हणतो, त्या कंपनीकडे दुहेरी राज्य व्यवस्थेमध्ये महसूल गोळा करण्याचा अधिकार दिलेला होता आणि जो बंगालचा नवाब होता त्याच्याकडे बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम देण्यात आले होते। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्याच्यानंतर वॉरेन हेस्टिंग्स नावाचा जेव्हा गव्हर्नर आला त्याने काय केले, त्याने ही दुहेरी राज्य व्यवस्था रद्द केली। तर तुम्हाला दुहेरी राज्य व्यवस्थेबद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे? दुहेरी राज्य व्यवस्था सर्वप्रथम कोणी लागू केली, तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी लागू केली। रॉबर्ट क्लाइव्ह कोण होता, तर बंगालचा पहिला गव्हर्नर होता। त्यानेच 1765 मध्ये दुहेरी राज्य व्यवस्था लागू केली। या राज्य व्यवस्थेच्या अंतर्गत जे ब्रिटिश कंपनी होती त्याला महसूल गोळा करण्याचा अधिकार होता आणि जो बंगालचा नवाब होता त्याला कायदा व सुव्यवस्था राखण्याचा अधिकार होता। आणि ही जी राज्य व्यवस्था आहे, दुहेरी राज्य व्यवस्था, यास कोणी रद्द केलेले आहे, तर यास वॉरेन हेस्टिंग्स नावाच्या गव्हर्नरने रद्द केलेले आहे। तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल। आता मित्रांनो, यानंतरचा तिसरा प्रश्न बघा। तिसऱ्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये सुद्धा चार पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे लॉर्ड डलहौसी, त्याच्यानंतर लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड रिपन आणि यापैकी एकही नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। बघा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणी केला, तर लॉर्ड डलहौसी यांनी केला। लॉर्ड डलहौसी बद्दल तुम्ही अजून एक मुद्दा लक्षात ठेवा, तो मुद्दा म्हणजेच याने जो दत्तक विधान असते ते दत्तक विधान नामंजूर करून अनेक राज्य जे आहेत, अनेक जे म्हणजे भारतीय राजांची जी राज्य होती ती ब्रिटिश शासनामध्ये यांनी खालसा केलेली होती। तर अनेकदा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की कोणत्या गव्हर्नर जनरलने जे भारतीय राज्य होती ती खालसा केलेली होती किंवा खालसा धोरण अवलंबिलेली होती, तर त्या गव्हर्नर जनरलचं नाव होतं लॉर्ड डलहौसी। तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लॉर्ड डलहौसी यानेच विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला
आणि मित्रांनो या लॉर्ड डलहौसी याचेच जे धोरण होते त्या धोरणाला खालसा धोरण असे म्हणतात. यानुसार तो भारतीय राज्य ब्रिटिश राज्यामध्ये विलीन करत होता. त्याच्यानंतर बघा मित्रांनो इथे अजून काही पर्याय दिलेले आहेत, जसं की इथे लॉर्ड बेंटिंग हा सुद्धा पर्याय दिलेला आहे. तर लॉर्ड बेंटिंग बद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, लॉर्ड बेंटिंग याने सतीबंदीचा कायदा केलेला होता. त्याच्यानंतर बघा मित्रांनो इथे अजून एक पर्याय दिलेला होता, तो आहे लॉर्ड रिपन. तर लॉर्ड रिपन बद्दल तुम्ही काय लक्षात ठेवणार की लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. तर पुन्हा लक्षात ठेवा, खालसा धोरण कोणाचे, लॉर्ड डलहौसीचे. विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केला तर लॉर्ड डलहौसी यांनी केला. आणि सतीबंदीचा कायदा कोणी केला तर लॉर्ड बेंटिकने केला. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात तर कोणाला म्हणतात, लॉर्ड रिपन याला म्हणतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तिसरा प्रश्न सुद्धा समजून घेतलेला असेल. आता मित्रांनो त्याच्यानंतरचा बघा चौथा प्रश्न काय दिलेला आहे. चौथ्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. आणि ते 4 पर्याय दिलेले आहेत, मेरठ, कानपूर, बराकपूर यापैकी नाही. तर मित्रांनो तुम्ही इथे लक्षात घ्या, बराकपूर छावणीमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर बराकपूर छावणी. तर बघा जे मंगल पांडे होते ते बराकपूर छावणीतील एक सैनिक होते, एक अधिकारी होते. ठीक आहे, अनेकदा प्रश्न विचारला जातो की मंगल पांडे बराकपूर छावणीतील कोणत्या इन्फंट्रीचे सैनिक होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 34वे नेटिव्ह इन्फंट्रीचे ते सैनिक होते. बराकपूर छावणीतील 34वे नेटिव्ह इन्फंट्रीचे ते जवान होते आणि त्यांनी बराकपूर छावणीतील एका इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडलेली होती 1857 मध्ये. त्या इंग्रज अधिकारीचं नाव काय होतं तर मेजर ह्युसन होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीतील मेजर ह्युसन या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती आणि ते 34वे नेटिव्ह इन्फंट्रीचे ते काय होते तर एक सैनिक होते. तर चौथा प्रश्नही तुम्ही समजून घेतला असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता आपल्याला 5वा प्रश्न समजून घ्यायचा आहे. तर 5व्या प्रश्नामध्ये बघा इथं काय म्हटलेलं आहे, सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. 1848 ते 1856 दरम्यान लॉर्ड डलहौसी याने खालसा धोरण अवलंबून अनेक भारतीय राज्ये खालसा केलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही समजून घेतलं असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 6वा प्रश्न आहे, विद्वांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले. आणि इथे सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे, सरोजिनी नायडू, महर्षी धोंडो केशव कर्वे, पेरियार रामास्वामी आणि त्याच्यानंतर 4था पर्याय दिलेला आहे महात्मा फुले. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलेलं होतं. बघा अनाथ बालिकाश्रम स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश काय होता तर विधवा मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलेला होता. आणि मित्रांनो महर्षी कर्वे यांच्याबद्दल तुम्ही अजून एक मुद्दा लक्षात ठेवा, त्यांनी भारतातील पहिलं महिला विद्यापीठ पुणे येथे स्थापन केलेलं होतं आणि त्या पहिल्या महिला विद्यापीठाचं नाव आहे SNDT. SNDT म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. SNDT विद्यापीठ किंवा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. आणि मित्रांनो महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राबद्दल सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जात असतात. तर महर्षी कर्वे यांनी 2 भाषेमध्ये आपले आत्मचरित्र लिहिलेले आहे. मराठी भाषेमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे आत्मवृत्त आणि इंग्रजी भाषेमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे लुकिंग बॅक. तर अशा पद्धतीने हा 6वा प्रश्न सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलेला असेल. तर आता मित्रांनो यानंतरचा 7वा प्रश्न बघा. 7व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद घेतली. आणि मित्रांनो इथे 4 पर्याय दिलेले आहे, मुंबईला, दिल्लीला, कोलकाताला आणि अहमदाबादला. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोलकात्याला. तर मित्रांनो लक्षात घ्या, अखिल भारतीय स्तरावर 1883 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कोलकात्याला एक राष्ट्रीय परिषद भरवली होती. यावर अनेकदा प्रश्न विचारले गेलेला आहे. आणि मित्रांनो सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याबद्दल तुम्ही एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या,
तो मुद्दा म्हणजेच ICS नावाची जी परीक्षा असते ती ICS नावाची परीक्षा उत्तीर्ण करणारे पहिले भारतीय कोण असा प्रश्न विचारला जातो। तर ICS ची परीक्षा उत्तीर्ण करणारे पहिले भारतीय होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि ICS अधिकारी होणारे पहिले भारतीय होते सत्येंद्रनाथ टॅगोर। तर लक्षात घ्या मित्रांनो, या दोन प्रश्नांमधील अंतर समजून घ्या। जर तुम्हाला विचारला गेला ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आणि ICS अधिकारी होणारे पहिले भारतीय कोण, तर सत्येंद्रनाथ टॅगोर। आता मित्रांनो यानंतरचा 8वा प्रश्न बघा। 8व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले। तर मित्रांनो राष्ट्रीय सभा म्हणजेच काय, राष्ट्रीय सभा म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। तर मित्रांनो काँग्रेसचं पहिले अधिवेशन मुंबईला भरले। तर काँग्रेसची स्थापना केव्हा झाली असा सुद्धा प्रश्न विचारला जातो। तर काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे झाली आणि तिथेच पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जातो की मुंबईमध्ये काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कोणत्या मैदानावर भरवण्यात आलं। तर मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या मैदानावर भरवण्यात आलेलं होतं। आणि काँग्रेसचे संस्थापक कोण होते असा देखील प्रश्न विचारला जातो। तर काँग्रेसचे संस्थापक होते ॲलन ह्यूम आणि काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी। जेव्हा मित्रांनो 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं, त्या अधिवेशनाला किती लोक उपस्थित होते असा देखील प्रश्न विचारला जातो। तर त्या अधिवेशनाला 72 म्हणजेच 72 प्रतिनिधी उपस्थित होते, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, कारण की मित्रांनो यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जात असतात। तर लक्षात ठेवा मित्रांनो काँग्रेस बद्दल काय काय लक्षात ठेवणार तुम्ही। काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे झाली। काँग्रेसचे संस्थापक होते ॲलन ह्यूम आणि काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी आणि पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते। त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला 9वा प्रश्न बघायचा आहे। 9व्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली। तर मित्रांनो बघा 1905 मध्ये बंगालची फाळणी जी आहे ती लॉर्ड कर्झन नावाच्या व्हाईसरॉयने जाहीर केलेली होती। त्यानंतर मित्रांनो 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंग नावाचा जेव्हा व्हाईसरॉय होता त्याच्या काळामध्ये 1911 मध्ये ही फाळणी रद्द करण्यात आली होती। तर तुम्हाला बघा याच्यावर दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात। एक तर की फाळणी जाहीर कोणी केली। तर मित्रांनो फाळणी जाहीर करणारा व्हाईसरॉय कोण होता, तर लॉर्ड कर्झन होता। आणि फाळणी हटवण्याची घोषणा कोणी केली, तर ही फाळणी रद्द करण्याची जी घोषणा आहे ती पंचम जॉर्ज याने 1911 मध्ये दिल्ली येथून केलेली होती। बघा फाळणी रद्द करण्याची घोषणा पंचम जॉर्ज या ब्रिटिश राजाने कुठून केलेली होती, दिल्ली येथून केलेली होती। आणि कोणाच्या काळात केली होती, तर व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये केली होती। आणि फाळणीची घोषणा लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये केलेली होती, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला 10वा प्रश्न बघायचा आहे। बघा 10व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली। इथे देखील 4 पर्याय दिलेले आहेत, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय आणि भगतसिंग। तर मित्रांनो इथे लक्षात घ्या 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केलेली होती। तुम्हाला कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार की होम रूल चळवळीशी संबंधित असलेले नेते कोण। तर होम रूल चळवळीशी संबंधित असलेले भारतातील 2 महत्वपूर्ण नेते तुम्ही लक्षात ठेवा। पहिले नेते म्हणजेच ॲनी बेझंट, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक। तर ॲनी बेझंट यांनी लोकमान्य टिळक यांच्या सोबत मिळून 1916 मध्ये होम रूल चळवळीची सुरुवात केलेली होती। तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 10 महत्वपूर्ण जीकेची प्रश्न बघितलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।